नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अन्वीला दिलेली शिक्षा सिंधू पूर्ण करत असते, तेव्हा ती खूप जास्त थकल्यामुळे तिला चक्कर येते. तेव्हा राजश्री काकू धावत जातात आणि सिंधूला पकडतात. तेव्हा त्या खूपच जास्त घाबरतात आणि म्हणतात, लवकरात लवकर डॉक्टरला फोन करा. रत्नाकर काका म्हणतात, अगं ती बेशुद्ध झाली, ती येईल शुद्धीवरती, तू काळजी करू नको. तिला खूप जास्त थकवा आलाय, त्यामुळे तिला चक्कर आली आहे. तेवढ्यातच सगळेजण आता सिंधूबरोबर बिझी असतात. तेव्हा मधू म्हणते की मम्मा, जरा माझ्या रूममधून स्क्रूड्रायव्हर घेऊन ये, मी तिथे ठेवला आहे. तेव्हा आता विभावरी जाते आणि पटकन स्क्रूड्रायव्हर घेऊन येते पदराच्या आड लपून आणि तिथे जी बालडी ठेवलेली असते ती सुद्धा घेते. तेव्हा इथे राघव येतो आणि म्हणतो, काय चाललं हे सगळं, सिंधूला चक्कर का आली आहे? तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये येतात. तेवढ्यातच आता मधू त्या बालडीला एक होल्ड करते आणि ती बालडी तिथे ठेवायला सांगते. तेवढ्यातच इथे राजश्री काकू म्हणत असतात, सिंधू ऐक ना बाळा, जाऊ नकोस परत. तेवढ्यातच सिंधू शुद्धीवरती येऊन ती बालटी पुन्हा घेऊन गेलेली असते. तेव्हा राघव म्हणतो, काय चाललंय, मला कोणी सांगेल का? तेव्हा राघव म्हणतो की काकूंनी अन्वीला शिक्षा दिली होती, ती शिक्षा आता सिंधू पूर्ण करते, अन्वीला त्रास होईल म्हणून. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, आम्ही वहिनीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण वहिनीसुद्धा थांबायला तयार नाही आणि सिंधूसुद्धा. तेव्हा इथे रेश्मा म्हणत असते, सिंधूने सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, म्हणून तिला चक्करसुद्धा आली. तेव्हा इथे राघव म्हणत असतो की हे सगळं काय आहे काकू, हे बघ मी अजिबात हे सहन करणार नाही आहे. या सगळ्यामुळे सिंधूला तर त्रास होईलच, पण अन्वीला किती त्रास झाला असता तुझ्या लक्षात येते का? मी अजिबात खपून घेणार नाही आहे. तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते, राजश्री काय म्हणाली तुला माहिती आहे ना, तू या सगळ्यामध्ये बोलू नकोस. तेव्हा राघव म्हणतो, माझ्या माणसाला त्रास झाला तर मी मध्ये बोलणारच ना. तेवढ्यात सिंधू आता बाल्टी भरून घेऊन येते. तेव्हा राघव तिच्या हातातून बाल्टी घेत असतो. तेव्हा तिचा पाय घसरतो आणि ती पडणार. तेवढ्यातच राघव तिला पकडतो. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू हे तुला करायची गरज नाही आहे, थांब ही शिक्षा मी पूर्ण करतो. तेव्हा सिंधू म्हणते, नाही, काकूंनी शिक्षा दिली आहे ना, ती मी पूर्ण करणारच. तेव्हा राघव म्हणतो, थांब, ती बाल्टी पण फुटली आहे. तेव्हा इथे राजश्री काकू म्हणत असतात, पण बाल्टी मगाशी तर चांगली होती, आता तिला कसं काय होल पडला? तेव्हा इथे राघव म्हणत असतो, मी दुसरी बाल्टी घेऊन येतो. तेव्हा इथे सिंधू म्हणते, नाही राघव, काकूंनी याच बाल्टीने आपल्याला शिक्षा पूर्ण करायला सांगितले, ती मी करणार आहे. तेव्हा इथे राघव म्हणत असतो की सिंधू, तू हे सगळं अन्वीसाठी करतेस ना, तिच्या बाळाला आणि तिला त्रास होऊ नये म्हणून. मग तुलासुद्धा त्रास झालेला मला चालणार नाही आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा तुझ्याबरोबर ही शिक्षा पूर्ण करणार आहे. तू अन्वीसाठी जर हे सगळं करू शकतेस, मग अन्वी माझी कुणीच लागत नाही का? मी सुद्धा ही शिक्षा पूर्ण करणार. तेव्हा सिंधू म्हणते, नाही नको राघव, मी करते. तेव्हा राघव म्हणतो, प्लीज सिंधू, तुला काही झालं तर मला सहन होणार नाही, आपण दोघंजणं मिळून ही शिक्षा पूर्ण करूया. तेव्हा इथे राघव आता ती बाल्टी लगेच घेतो आणि ते पाणी सगळं ड्रमामध्ये ओतून दोघंजणं आता बाल्टी आणायला जातात. तेव्हा इथे रुक्मिणीला त्या दोघांचं वाईटसुद्धा वाटत असतं, पण तिच्या मनामध्ये राग असल्यामुळे ती सध्या तरी काहीच बोलत नाही. तरी इथे मधू आपल्या मनामध्ये म्हणत असते, मी जर बाल्डीला होल केला नसता तर सिंधूने एकटीने हे पाणी भरलं असतं. आता राघवसुद्धा तिची मदत करतोय. तर इथे राघवने आता बाल्डी धरलेली असते आणि जिथे होल असतो तिथे सिंधूने हात लावलेला असतो आणि अशा पद्धतीने ते दोघंजणं पटापट 4ही ड्रम भरून टाकतात. त्याच्यामुळे आता राघव आल्यामुळे सिंधूला चांगलीच मदत झालेली असते. तर इथे सिंधू आता थकून आपल्या रूममध्ये झोपलेली असते. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि सिंधूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिला हळूच हाक मारतो की सिंधू. तेव्हा सिंधू पटकन उठून बसते. तेव्हा राघव म्हणतो, शांत हो, काळजी करू नको आणि घाबरू नकोस. अगं मला ना खूप भूक लागली, तेव्हा मला जेवायचं आहे. सिंधू म्हणते, चला ना, मी पटकन तुमच्यासाठी काहीतरी बनवते. तेव्हा इथे राघव म्हणतो की सिंधू, खरं सांगू का, एकट्याला बसून जेवायला ना मला खरंच खूप कंटाळा आला होता, म्हणून मी तुला बोलवायला आलो. तेव्हा सिंधू म्हणते, कशाला एक्सप्लेनेशन देत आहे, मी तुम्हाला काही विचारले का? थांबा, मी तुम्हाला जेवायला वाढते. तेवढ्यातच इथे आता लाईट सगळ्या चालू होतात आणि सरप्राईज असा आवाज ऐकू येतो. तेव्हा सिंधू म्हणते, हे सगळं काय आहे? तिथे रत्नाकर काका, राजश्री काकू आणि तिथे रिषभसुद्धा आलेला असतो. सिंधूसाठी सरप्राईज असतं. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की सिंधू, तुला आवडतात ना ते सगळे पदार्थ इथे आहेत. सकाळी तुला वहिनीने जी काही शिक्षा दिली ती आम्हाला कुणालाही आवडली नाही, म्हणून आम्हाला तुला सॉरी म्हणायचं होतं आणि तुला छान वाटावं म्हणून तुझ्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं, म्हणून तुला जेवढे पदार्थ आवडतात ना तेवढे सगळे पदार्थ आम्ही तुझ्यासाठी बनवलेत. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की हे सगळं करायची काय गरज होती? तेव्हा इथे राजश्री काकू म्हणतात की सिंधू, मगाशी तुला किती त्रास झाला ना, म्हणून आम्हाला तुला फक्त थोडंसं थँक्यू म्हणायचं आहे. तेव्हा इथे आता राघव जातो आणि तिला कँडी फ्लॉज आवडतात, म्हणून सिंधूसाठी त्यांनी कँडी फ्लॉजसुद्धा आणलेले असतात.
तेव्हा इथे राघव म्हणतो, बरं आता बसून तुझ्या आवडीच्या पदार्थापासून सुरुवात करूया का? तेव्हा इथे मधू आलेली असते रुक्मिणीला भेटायला. ते म्हणते, काकू आतमध्ये येऊ का? रुक्मिणी म्हणते, अगं विचारतेस काय, ये ना तू आतमध्ये. तेव्हा इथे मधू म्हणते, तुमचं डोकं दुखतंय ना, तुमच्यासाठी बाम घेऊन आले होते, मी लावून देऊ का तुमच्या डोक्याला? तेव्हा रुक्मिणी म्हणते, मधू, न सांगता सुद्धा सगळ्यांच्या मनातलं ओळखतेस ना तू. खरंच तू सून म्हणून खरंच खूप चांगली आहेस. तुझ्यातली मॅच्युरिटी थोडीशी जर अन्वीमध्ये आली असती तर किती बरं झालं असतं. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. तेव्हा मधू म्हणत असते, काकू तुम्ही मला या घरची सून मानता ना, जरी मी राघवला डिवोर्स दिला असला तरीसुद्धा? तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते, हो, राघवला जरी तू डिवोर्स दिला असलास ना तरीसुद्धा तू या घरची सून आहेस आणि तू नेहमी राहणार आहेस. तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? तेव्हा मधू म्हणते, हो, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे बघा काकू, आता आपल्या अन्वीचं लग्न करून देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतंय. तेव्हा माझ्या मम्माच्या माहेरमध्ये एक चांगलं स्थळ आहे, मी माझ्या मम्माला इथे बोलू का? आपण त्या अन्वीसाठी इथे बोलूया. तेव्हा इथे रुक्मिणीला सुद्धा आता ते स्थळ आणावंसं वाटत असतं. तर इथे सिंधू म्हणते, तुम्ही सगळेजण सुद्धा बसा ना खायला, एवढे पदार्थ बनवले तुम्ही. तेव्हा आता तिच्या आवडीच्या पदार्थापासून दाबेलीपासून सुरुवात झालेली असते. तर इथे विभावरी येते आणि म्हणते, माझ्या माहेरामध्ये खूप चांगलं स्थळ आहे, त्यांचा बिझनेस आहे, वेल सेटेड मुलगा आहे, मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवते. तेव्हा आता रुक्मिणी तर फोटो बघते आणि म्हणते, पण हा मुलगा तर खूपच जास्त वयस्कर आहे आणि आपली अन्वी खूप लहान आहे. तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते, मला अन्वीच्या विरोधात जाऊन काही करायचं नाही आहे. आधीच तिची मनस्थिती काही चांगली नाही आहे, उगाच रागाच्या भरात काहीतरी चुकीचा निर्णय घ्यायची. तेव्हा मधू म्हणते, पण तुम्ही त्या शकुंतला काकूंना शब्द दिला आहेत ना, तुमच्या शब्दाला काही मान आहे की नाही? 8-10 दिवसात तुम्ही अन्वीचं एका चांगल्या घरामध्ये लग्न लावून देणार आहात आणि त्या मुलाचं वय असलं म्हणून काय झालं, पण तो खरंच खूप चांगला आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते, पण दुप्पट वयाचं आहे आपल्या अन्वीपेक्षा, ती एवढ्या मोठ्या माणसाबरोबर लग्न नाही करणार. तेव्हा विभावरी म्हणते, आता तुम्हीच बघा तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी तुमचा शब्द महत्त्वाचा आहे की इथे अन्वीचं मत महत्त्वाचं आहे, ते आता तुम्हीच बघा. तर इथे ऋषभ म्हणत असतो की कितीतरी दिवसांनी आपण असे चौघंजणं शांतपणे बसलोय ना काहीतरी खायला, नाहीतर काही ना काहीतरी घरामध्ये चालूच आहे. तेव्हा इथं राजश्री काकू म्हणतात, नाहीतर काय, आपल्या अन्वीचं प्रकरण एकदा मार्गी लागलं ना की आपण जिंकलं. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, हे सगळं नीट कधी होईल काय माहिती. तेव्हा सिंधू म्हणते, अन्वीचं आयुषबरोबर लग्न झालं का सगळं ठीक होईल. तेव्हा राघव म्हणत असतो, पण हे सगळं काकूला सुद्धा कळायला हवंय ना, तिने या गोष्टीचा विचार करायला हवाय. तेव्हा सगळेजण पूर्ण डिस्टर्ब होतात. राघव म्हणतो, या विषयावरती आपण उद्या बोलूया, आता आपण फक्त आपल्या खाण्याकडे फोकस करूया आणि हा आनंद, हा क्षण आपण आता एन्जॉय करूया. तेवढ्यातच अन्वीसुद्धा तिथे येते. सिंधू म्हणते, अन्वी ये ना तू सुद्धा बस. तेव्हा अन्वी म्हणते, सीमा मला माफ कर, माझ्यामुळे तुला एवढी मोठी शिक्षा भोगावी लागली. तेव्हा सिंधू म्हणते, हे बघ अन्वी, तू मला सॉरीसुद्धा म्हणू नकोस आणि थँक्यूसुद्धा म्हणू नकोस, हे सगळं मी तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी केले. तेव्हा राघव म्हणतो, मग सांग अन्वी राणी, तुला काय देऊ खायला पहिलं? तेव्हा अन्वी म्हणते, मला सगळं हवं आहे. तेव्हा इथे राघवला खूप छान वाटतं. तर इथे रुक्मिणी आता अन्वीबरोबर बोलायला आलेली असते, पण अन्वी तिच्या रूममध्येच नसते. तेव्हा सिंधू म्हणत असते की अन्वी, अजिबात काळजी करायची नाही आहे आणि तुला जे हवं आहे ना ते सगळं खा. तेवढ्यातच तिथे रुक्मिणी येते आणि त्यांच्याकडे बघत असते. सिंधू म्हणते, काकू तुम्ही या ना, तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर बसा, तुम्ही जर आमच्याबरोबर बसलात तर आम्हाला छान वाटेल. तेव्हा रुक्मिणी म्हणते, नाही, त्याची गरज नाही आहे, मी तुमच्याबरोबर बसले तर तुमच्या आनंदामध्ये कशाला उगाच मिठाचा खडा टाकू, तुमचं चाललंय ते चालू द्या. मला फक्त अन्वीला एक निरोप द्यायचा होता की उद्या तिला बघायला माणसं येणार आहेत, तिचं मी लग्न ठरवते. तेव्हा अन्वी म्हणते, आयुषबरोबरच ठरवतेस ना आजी? तेव्हा रुक्मिणी म्हणते, त्या मुलाचं नावसुद्धा घरामध्ये घेऊ नकोस, एक उद्या स्थळ येणार आहे, त्याच्यामुळे तू तयार राहा. उद्या गुढीपाडवा आहे ना, त्या चांगल्या मुहूर्तावरती अन्वीचं लग्न ठरवूया. तेव्हा इथे आयुषबरोबर लग्न न करता दुसरं स्थळ येणार आहे हे ऐकल्यानंतर अन्वी आणि सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रुक्मिणी म्हणत असते की आता आज गुढीपाडवा आहे, आपल्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त, त्याच्यामुळे या चांगल्या मुहूर्तावरती मी अन्वीच्या लग्नाची बोलणी करणार आहे. ती माणसं आता येतीलच, त्याच्यामुळे आपण सगळी तयारी करून घेऊया. तेव्हा एकच माणूस आलेला असतो. रत्नाकर काका म्हणतात, तुम्ही एकटेच आलात, तुमची फॅमिली कुठे आहे आणि तुमचा मुलगा नाही आला का इथे? तेव्हा रुक्मिणी म्हणते की रत्नाकर, हाच मुलगा आहे ज्याच्याबरोबर मी अन्वीचं लग्न ठरवलं आहे. तेव्हा इथे एवढं वयस्कर माणसाला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो.